राम राम मंडळी, गावाकडची चोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आमची कल्याणी बी आली आणि त्याचा खरवसचा आपण माहिती घेणार आहोत. तर दूध काढून घेऊया आपण. अगोदर दूध काढून घ्यायचं. कसं आहे, गाईच्या 2 थानामधलं दूध काढायचं. 2 थानातलं दूध आहे ते आपलं वासरासाठी ठेवायचं. आमचं कालवड आहे, घरी आमच्या लक्ष्मी आल्या तर तिच्यासाठी ते 2 थानातलं दूध ठेवणार आहे. काढून घेऊया आपण अगोदर, भरभर काढून घेऊया. तर मंडळी, धार काढलेली आपण, चीक काढून घेतलेला आहे. कल्याणीच्या दुधाचा आज आपण खरवस बनवणार आहोत. सगळ्यात सोपी पद्धत अगदी. कसं आहे, बऱ्याच वेळेला खरवसमध्ये हा साखर वापरली जाते, पण आपण वापरणार आहोत गूळ. गूळ वापरणार आहे ह्याच्या पाठीमागं वेगळं कारण आहे. कॅल्शियम त्याच्यामध्ये, सल्फरचं प्रमाण गुळामध्ये जास्त, आणि हा नैसर्गिक रित्या तयार केलेला गूळ असल्यामुळं याची लज्जत काही आवरच होणार आहे. तुम्ही खरवसचे अनेक प्रकार बघितले असतील, खरवसचे अनेक व्हिडिओ बघितले असतील, पण हा व्हिडिओ मात्र नक्की वेगळा होणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. आपण कमीत कमी साहित्यामध्ये सगळं करणार आहे. तर काय काय साहित्य घेतलं आपण ते अगोदर बघूयात. तर दूध अगोदर आपण याच्यात ओतून घेऊया. दूध म्हणण्यापेक्षा चीक हा दुधाचा अगदी कोवळं दूध, त्याला चीक म्हटलं जातं. तर हा चीक आहे, पूर्णतः पिवळसर असं दूध दिसतंय. एरवी म्हशीचं दूध वगैरे हे थोडंसं पिवळसर असतं, परंतु गाईचं दूध पहा किती एकदम घट्ट गडद असं पिवळं दिसतंय. तर हे दूध घेतलेलं आहे आपण, म्हणजे चीक घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे गूळ. हा आपल्या चवीनुसार गूळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे आहे वेलची पूड आणि सुंठ. खरं तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा काही घालू शकतो, मनुके म्हणा किंवा बदाम म्हणा, पण तुर्तास आपण ते वापरणार नाही आहोत. केवळ या एवढ्या कमीत कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत. आपल्याला दुधाचा जो सकसपणा आहे ना, तो टिकवून ठेवायचा आहे, आणि त्यासाठी हे संपूर्ण आपण बनवणार आहोत चुलीवरती. तर आपण हे बनवायला सुरू करूयात. कसं आहे, हे आपण चुलीवर ठेवून सुद्धा हे करू शकलो असतो, परंतु कसं आहे, हे कोवळं दूध किंवा कोवळा चीक असल्यामुळं हे फुटतं, आणि त्यामुळं आपण हे चुलीवरती ठेवून करणार नाही आहोत. जेव्हा हे खाली आहे, हे दूध जे धारोष्ण दूध आहे त्याच्यामध्येच हे संपूर्ण साहित्य आपण टाकणार आहोत. पहिल्यांदा मी टाकतोय गूळ. गूळ आपण अगोदरच बारीक करून घेतलेला आहे. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला हा गूळ आहे. दूध पण आपलं देशी गाईचं दूध आहे, आणि हा संपूर्ण गूळ आपण घालून घेणार आहोत. एकंदरीतच काय तर सगळे या दुधातले घटक हे जसेच्या तसे राहतील आणि जास्तीत जास्त पौष्टिक होईल, यासाठी म्हणून आपण हे चुलीवर बनवणार आहोत. शिवाय याच्यामध्ये जास्तीचा काही मसाला टाकणार नाही आहोत. केवळ मोजक्या साहित्यामध्येच आपण ह्या करणार आहोत. हे आपण पूर्णतः मिक्स करून घेऊया. सगळा हे हलवून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये परत आपण हा जरा गूळ विरघळला की आपण त्याच्यामध्ये वेलची पूड आणि सुंठ हे टाकून घेणार आहोत. तर गूळ टाकून घेतला, गूळ विरघळून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत. वेलची पावडर टाकली, थोडंसं हलवून घेऊयात. त्याच्यानंतर सुंठाची मात्रा हे आपण थोडीशी जास्त वापरणार आहोत. त्याने काय होतं, याच्या सुंठाचे जे आयुर्वेदिक जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म, आणि या चिकामधील असणारी जी काही जीवनसत्व आहेत, जे काही खनिज आहेत, ते टिकून राहण्यास मदत होते. हे पूर्ण आपण हलवून घेऊयात. परत एकदा हलवून घेऊयात. आता हे आपण चुलीवर ठेवून उकळी करून घेणार आहोत, म्हणजे हे शिजवून घेणार आहोत. आणि हे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत ह्या देशी गाईच्या दुधाचं महत्त्व
देशी गाईच्या संबंधी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि खरवस हा म्हशीचा, शेळीच्या दुधाचा तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकला असेल, खाल्लाही असेल. परंतु देशी गाईचा खरवस हा वेगळ्या पद्धतीनं याचं एक आयुर्वेदिक महत्त्व हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा. आता हे सगळं साहित्य जे आहे हे आपण चुलीवर न ठेवता हे खाली हे भांडं असताना मातीचं भांडं जे खाली आहे ज्याच्यामध्ये दूध घेतलंय आपण, वेलची पावडर घेतले, सुंठ घेतलंय, हे आपण खाली टाकूनच घेतलेलं आहे. कारण कसं आहे, कोवळं दूध म्हणजे कोवळा चीक असल्यामुळं हे फुटतं. म्हणजे ज्या वेळेला आपण उकळवतो त्यावेळेला फुटतं आणि ते फुटू नये ते व्यवस्थित शिजावं एवढ्यासाठी हे आपण खाली असतानाच आपण याच्यामध्ये हे सगळं ऍड केलेलं आहे. चला आता हे आपण चुलीवर ठेवूया. चूल चांगली पेटलेली आहे. आता आपण हे जे मिश्रण आहे, तयार केलेलं मिश्रण आहे, हे आपण चुलीवरती ठेवूया. चुलीवरती ठेवलं, थोडंसं हलवत राहूया. तर हे उकळत आलंय, जे दूध फुटतं ना त्याप्रमाणे हे झालंय. घट्ट येणार आहे अजून, जसं हे शिजत येईल तसं हे घट्ट चांगलंच होणार आहे. थोडंसं हलवून घेऊया. तर मंडळी, हे शिजतोय, खरवस शिजतोय, पण तोपर्यंत आपल्याला जरा वेळ आहे. तर तेवढ्या वेळात आपण याचं आयुर्वेदिक महत्त्व आणि गाईच्या दुधाचं महत्त्व सुद्धा आपण समजून घेऊया. कसं आहे, गाईला म्हणजे भारतीय वंशाच्या कुठल्याही गाईला म्हणजे देशी गाईला हे आईचं स्थान दिलेलं आहे. गोमाता म्हटलं जातं. आपल्या गोमाता ही पूजनीय आहे. 33 कोटी देव या गाईच्या पोटात असतं म्हणतात. आपले पूर्वज खरंच काही वेडे नव्हते. गाईचं महत्त्व त्यांनी ओळखलं होतं, म्हणून त्यांनी खूप अभ्यासाअंती या गोष्टी आपल्या जनमानसामध्ये रुजवलेल्या आहेत. गाईच्या दुधामध्ये बघा A2 नावाचं प्रोटीन असतं. म्हणजे प्रत्येक दुधामध्ये A1 आणि A2 असे 2 प्रोटीन असतातच, पण गाईच्या दुधामध्ये A2 प्रोटीन आहे. आणि A2 प्रोटीन जे आहे हे जास्त गुणकारी आहे. म्हणजे A1 प्रोटीन म्हणजे कुठल्याही दुधातलं A1 जे प्रोटीन आहे त्याचं जर नित्य सेवन जर केलं तर काही वेळेला हानिकारक सुद्धा ते होऊ शकतं. आणि म्हणूनच हे बघा, डेव्हिल इन मिल्क असा एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या ऑस्ट्रेलियातील एका शास्त्रज्ञांनी. त्याला कारण तेच आहे, A1चं नित्य सेवन जर झालं तर हानिकारक तत्व त्याच्यामध्ये होतात. परंतु देशी गाईच्या दुधाचं एकमेव असं आहे, A2 प्रोटीन त्याच्यामध्ये असल्यामुळं हे कधीही बाधत नाही. नित्य सेवन तुम्ही कितीही केलं तरी हे कधी बाधत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आईचं दूध कमी पडतं लहान बाळाला, त्यावेळेला गाईचं दूध त्याला दिलं जातं. कारण पचायला अतिशय पोषक आणि अतिशय गुणकारी, म्हणजे ज्याप्रमाणे मातेचं दूध अगदी त्याप्रमाणे गाईचं दूध असतं. आणि गरोदरपणामध्ये ज्या वेळेला स्त्रिया ह्या गाईच्या दुधाचं सेवन करतात त्यावेळेला त्यांचं सुद्धा दूध हे निश्चितपणे वाढतं. त्यामुळं ह्या देशी गाईच्या दुधाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे दूध आहे ना, हे मधुर रस आणि शीतवीर्य किंवा पाचक आहे, अत्यंत पाचक असं आहे. वात विकारामध्ये, पित्त विकारामध्ये या दुधाचा अतिशय गुणकारी असं हे दूध आहे. तर हे आणि कोवळं दूध ज्या वेळेला असतं त्याचे असे खरवस वगैरे करून खाल्लं तर तो एक वेगळा म्हणजे मिठाईचा प्रकार सुद्धा आपण त्याच्यामधून करू शकतो. तर एवढं हे देशी गाईचं महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये तर पूजनीय समजली गेलेली आहे.
जसं एक श्लोक आहे पहा, म्हणजे दधी न श्रूयते करणे घृतम स्वप्ने न दर्शते दुग्धस्य का वार्ता तक्रम शक्रस्य दुर्लभम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की स्वर्गामध्ये अमृताचे कुंभ मांडून ठेवलेले आहेत, परंतु असं जरी असलं ना तरी सुद्धा स्वर्गामध्ये जी येणारी लोक आहेत त्यांना हे गायीचं महात्म्य हे समजणार नाही, परंतु तो योग केवळ आणि केवळ या म्हणजे इहलोकामध्ये पृथ्वीवरतीच केवळ देवानं गायीची निर्मिती केल्यामुळं गायीचं जे दूध आहे ते गायीचं दूध हे मानवाला उपकारक अशा पद्धतीचं हे दूध आहे अशा अर्थाचा हा श्लोक आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा गायीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेच महात्म्य हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर शिजलेला आपला खरवस काढून घेऊया आणि आपण घेऊया आस्वाद त्याचा. पावसाळी वातावरण आहे, अतिशय रम्य वातावरण आहे, त्याच्यावरती झाकण ठेवलेलं नाही आहे, म्हणजे सूर्य का प्रकाश और पवन का स्पर्श असं हे अत्यंत गुणकारी असा हा खरवस आज आपण इथं बनवलेला आहे. तयार झालेला आहे खरवस, काढून घेऊया आपण. पातळ जरी झालेला असला हा कसा आहे तर याच्यामध्ये हे जे पाणी आहे पहा, हे पाणी हे सुद्धा पूर्ण गुळाचं पाणी आहे, म्हणजे त्या दुधामधला अंश आणि गुळाचं पाणी याचा एक वेगळा संयोग याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे पाणी हे फेकून द्यायचं नाही आहे, हे पाणीसुद्धा अगदी आपण पिऊ शकतो. अर्थातच ते थंड करून आपण पिणार आहोत. काढून घेऊया. खरवस काढून घेतलेला आपण पाहूया कसा झालाय. आता याच्यामध्ये एक म्हटलं जातं पहा, खरवस हा कधीही गरम असला तरी तो फुंकून खायचा नसतो, म्हणूनच तो असाच थोडा वेळ ठेवून द्यायचा, थोडासा थंड होऊन द्यायचा आणि न फुंकता हा खायचा असतो. खाऊन बघूया. अप्रतिम. केवळ 2 प्रकारचं साहित्य वापरून केलेला हा खरवस. मातीच्या भांड्यात चुलीवरती आणि अशा नैसर्गिक वातावरणात केल्यामुळं एक वेगळीच लज्जत आहे. आता थोडंसं पाणी पिऊया ह्या खरवस मधलं. काय दिसतंय. आणि हे गरम आहे बरं का, पण फुंकायचं नसतं, तसंच प्यायचं. थांबा. पाणी. काय लज्जत. मातीच्या भांड्यामध्ये आणि ज्याप्रमाणे काकवी असते ना, काकवी, त्या काकवीपेक्षाही याची चव अप्रतिम. आज मन भरलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कमेंटमध्ये करा. तुम्हाला व्हिडिओ जरी नाही आवडला तरी त्याबद्दल आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.